आज आपण करूया एका वेगळ्या विषयावर चर्चा. असे विषय जे आपल्या मनात सतत घोळत असतात. प्रत्येक मानव याचे उत्तर मनोमन शोधत असतो. काकांनी मांडलेले त्यांचे विचार ऐकून आपल्याला आपली उत्तरे मिळतील अशी माझी खात्री आहे. हे जे आपण पाहिले ते चिंतनिका पुस्तकाच्या पब्लिशिंग सेरेमनीचे फोटो. आज आपण एक आदरणीय, प्रतिभावान, अनुभवसंपन्न आणि रॅशनल थिंकिंग असणारे शिक्षक यांचे विचार जाणून घेणार आहोत. त्यांचा परिचय तुम्हाला त्यांची नात सौ सायली खानोलकर करून देईल. नमस्कार. आज मी तुमच्या समोर माझे आजोबा म्हणजे श्री डी.वाय. कानविंदे यांची ओळख करत आहे. अभ्यासू, ऊर्जात्मक, प्रसन्न, चतुरस्त्र ही काही विशेषणे माझ्या आजोबांचे वर्णन करू शकतात. ही इज अ बॉर्न टीचर. आतापर्यंतच्या 89 वर्षात त्यांनी विद्या देण्याचे पुण्य काम केले आहे. माझ्या आजोबांचे स्वतःचे क्लासेस होते, साधना कोचिंग इन्स्टिट्यूट म्हणून. आणि विशेष म्हणजे ते त्या क्लासेसमधल्या गरजू मुलांना कोणतीही फी न घेता सुद्धा शिकवायचे. मराठी विज्ञान परिषदेचे ते सक्रिय सदस्य होते. त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागात विज्ञानावर खूप भाषणे दिली. एवढंच नाही तर त्यांनी आपल्या सहकार्यासह एक मासिक सुद्धा काढले, ज्ञान विज्ञान नावाचे. आजोबांनी 2 पुस्तके लिहिली आणि प्रकाशित केली. जादूचा चौरस ह्या पुस्तकात त्यांचे गणितावरचे प्रेम आणि अभ्यास दिसून येते. दुसरे चिंतनिका, ज्यातून त्यांची प्रगल्भ विचारांची ओळख होते. लोकांना विज्ञानाची जाणीव करून देणे आणि वैज्ञानिक विचारांना प्रोत्साहन देणे हेच त्यांचे ध्येय आहे. त्यांची नात असण्यासोबत मी त्यांची विद्यार्थिनी आहे हे सांगताना मला खूप अभिमान वाटतो. आता माझी आई सौ माया गायतोंडे आणि माझी मावशी सौ माधुरी पै ह्या दोघी आजोबांच्या पुस्तकातील काही ओळी वाचून दाखवणार आहे. बाबांच्या चिंतनिका ह्या पुस्तकाचा प्रवास मी अगदी जवळून बघितला आहे. त्यांची मेहनत, त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी ह्याची मी साक्ष आहे. आज त्यांच्या पुस्तकातील काही भाग मी वाचून दाखवणार आहे आणि त्याचा मला अभिमान वाटतो. चॅप्टरचं टायटल आहे वंशाचा दिवा आणि काही गैरसमजुती. बहुतेक गैरसमजुती अज्ञानातून निर्माण होतात. आपल्याकडे बहुतेक विवाहित जोडप्यांना एकतरी मुलगा आपल्या पोटी जन्माला यावा असा वाटतं. सर्वच मुली जन्मलेल्या नको असतात आणि मुलगा हा वंशाचा दिवा असतो असे कारण त्यासाठी पुढे करण्यात येते. जन्माला येऊ घातलेल्या मुलीबद्दलची नापसंतीची भावना इतक्या टोकाला गेलेली असते की चक्क स्त्री भ्रूण हत्या करण्यापर्यंत लोकांची मजल गेलेली आहे. आणि आश्चर्याची आणि अतिदुर्दैवाची गोष्ट म्हणजे यात काही डॉक्टरही स्वतःच्या स्वार्थासाठी सामील झालेले दिसतात. परिणामी समाजातील मुलगे व मुली यांच्या संख्येत फार मोठी तफावत पडलेली असून मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे. यामुळे समाजात अनेक नवे प्रश्न निर्माण होण्याचा संभव आहे. जन्मास येणारे अपत्य हे मुलगी की मुलगा हे शुक्रपेशींची निर्मिती करणाऱ्या पित्यावर अवलंबून आहे, मातेवर नाही. हे आवर्जून सांगण्याचे कारण असे की मुलगी जन्मास आली तर त्याचा दोष किंवा ठपका मुलीस जन्म देणाऱ्या मातेवर ठेवला जातो, पित्यावर नव्हे. आणि हे साफ चुकीचे आहे हे वरील विवेचनावरून स्पष्ट होते. एकदा छापा आल्यानंतर पुढील नाणे फेकीत पुन्हा छापाच येईल की काटा येईल ते सांगता येत नाही. अगदी तसेच लागोपाठ 2 किंवा 3 मुलीच झाल्यानंतर लगतचे अपत्य मुलगाच होईल याची गॅरंटी नाही. ही वस्तुस्थिती वंशाचा दिवा हवा म्हणून हट्ट धरणाऱ्यांनी पक्की ध्यानात धरावी. आपल्या कुळाच्या आद्य पुरुषाचा कितीसा अंश आपल्याकडे आनुवंशिकतेने येतो? कदाचित आडनाव सोडल्यास नगण्य, म्हणजे जवळजवळ शून्यच. याचा विचार वंशाचा वृथा अभिमान बाळगणाऱ्यांनी व मुख्यतः वंशाचा दिवा म्हणून मुलाचा हट्ट धरणाऱ्यांनी आवर्जून करावा. चिंतनिका या पुस्तकाद्वारे आमच्या बाबांचे विचार तुम्हा सर्व वाचकांपर्यंत पोचतात याचा मला खरंच खूप आनंद आहे. आणि खरं सांगायचं तर मी आणि माझी बहीण खूप भाग्यवान आहोत, कारण आम्ही बाबांच्या प्रगल्भ विचारांच्या सानिध्यामध्ये वाढलो आणि त्यांच्या शिकवणींचा आम्हाला खूप आयुष्यामध्ये पदोपदी उपयोग झालेला आहे. त्यामुळे आता तेच विचार तुम्हा सर्वांना वाचायला मिळत आहेत ही आमच्यासाठी फारच आनंदाची गोष्ट आहे. आणि आता माझ्या अक्काने जसं वाचलं तसंच मी पण एखाद दोन पॅरेग्राफ्स तुम्हाला वाचून दाखवते पुस्तकातले.
या चॅप्टरचं नाव आहे सौभाग्यलेणी. मंगळसूत्र, कपाळीचे कुंकू इत्यादी विवाहितेने अंगावर धारण करण्याचे अलंकार असा सौभाग्यलेणी याचा रूढ अर्थ आहे. ही गोष्ट खरीच आहे, परंतु सौभाग्य किंवा सौभाग या शब्दांचे खरे अर्थ दोनच आहेत. एक अर्थ सुदैव आणि दुसरा अर्थ सौंदर्य. आणि दैवाचा किंवा शुभाचा मांगल्याच्या दागिन्याशी अर्थार्थी काहीच संबंध नाही. असे अलंकार लेण्याचे किंवा न लेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य प्रत्येक स्त्रीला आहे, मग ती विवाहित असो वा अविवाहित, साधवा असो वा विधवा. मंगळसूत्र खरं तर स्त्रीच्या इतर दागिन्यांप्रमाणेच केवळ एक दागिना आहे आणि दुसरे काहीही नाही. मंगळसूत्राच्या स्त्रीच्या नवऱ्याच्या आयुष्याशी सुतरामे संबंध नाही. ते स्त्रीने सतत परिधान केल्याने नवऱ्याला दीर्घायुष्य प्राप्त होते व तसेच न केल्यास पती अल्पायुषी ठरतो असा काही नियम नाही आणि त्याला कोणताही आधार नाही. तेव्हा विवाहित स्त्रीने मंगळसूत्र घालणे तिला कोणत्याही तऱ्हेने बंधनकारक नाही. आपले शरीर अलंकाराने नटवणे हा स्त्रीचा स्त्रीसुलभ हक्क असून तो तिच्यापासून हिरावून नेण्याचा समाजाला मुळीच अधिकार नाही. काकांबरोबर तुम्हाला आता त्यांच्या धर्मपत्नी सौ कुंदा कानविंदे दिसत आहेत. त्यांनी सुद्धा काकांच्या या कार्याला हिरिरीने साथ दिली आहे. ते विचार या पुस्तकात मांडले आहेत. त्याबद्दल आणि तुमच्या जीवन प्रवासातील अनुभवांबद्दल मला जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे आणि मी माझे भाग्य समजते की मला तुमची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. माझा पहिला प्रश्न असा आहे की चिंतनिका हे पुस्तक लिहिण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली? हे लिहिण्यासाठी तुम्हाला किती कालावधी लागला आणि तुम्ही हेच विषय का मांडले? खरं सांगायचं तर बऱ्याच वर्षापूर्वी माझ्या मनात असे अनेक विचार येत असत. आपण सर्वसाधारण लोक एकत्र जमल्यानंतर ज्या ज्या विषयावर साधारणपणे चर्चा केली जाते ते विषय माझ्या मनात कायम राहिले होते. माझ्या मनात कल्पना आली का हे जर सर्व विचार माझे या विषयावरचे जर एखाद्या कागदावर मांडले तर काय होईल. आणि तिथून या पुस्तकाच्या याला सुरुवात झाली. केव्हा केव्हा काही विचार माझ्या मनात जेव्हा जागृत व्हायचे त्यावेळेला मी काही विचार माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवायचो. असं करता करता माझ्या डायरीत बरेच गोष्टी लिहून झाल्या. एकदा मी त्या पडताळून पाहत असताना काही महत्त्वाचे विषय माझ्या मनात आले आणि मग मला असं वाटलं का हेच एवढे जर आपण लोकांना सांगितले तर उत्तम होईल आणि मग त्यातून ह्या पुस्तकाची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. कालावधी किती लागला हे सांगणं तसं सोपं नाही, कारण नेमकं केव्हा सुरुवात झाली आणि संपलं केव्हा हे काय सांगता येत नाही. पण असं म्हणता येईल थोडक्यात का मी हे माझे विचार म्हणजे माझ्या डायरीतले हे जे विचार मी मांडायचं ठरवलं ते फुलस्कॅप कागदावर त्याला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर ते हळूहळू करता एक 300-400 फुलस्कॅप संपल्यावर मला असं वाटलं हे पुरे झालं. आणि त्याला साधारण मला असं वाटतं आठवतं त्याप्रमाणे एक 4-1 वर्ष लागली असावीत. काका, तुमच्या या 4 वर्षाच्या मेहनतीचे फळ आम्हाला उपभोगता आले. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही पुस्तकात मानवाचा पुत्र हा मुळीच पराधीन नाही असं मांडलं आहे. मग त्यातील ही कल्पना आहे ती आम्हाला खुलासा करून सांगाल का? काय मानवाचा पुत्र म्हणजे माणूस हा पराधीन नाही याची मला जवळजवळ खात्रीच आहे. हा माझा एक महत्त्वाचा विचार आहे. याचं कारण असं का आपण जर मानवाच्या इतिहासाकडे जर दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या असं लक्षात येईल की आफ्रिकेच्या जंगलात निर्माण झालेला हा माणूस नरवानरापासून हा उत्पन्न झाला आणि नंतर त्या जंगलामध्ये तो खरं पाहता अत्यंत दुर्बळ असा प्राणी होता. जवळजवळ जंगलामध्ये फिरताना तो नग्न असे, झाडाच्या ढोलीत राहत असे आणि मुख्यतः गुहातून राहत असे. अनेक लोक टोळ्यांनी त्या जंगलात वावरत असत. परंतु इतर वाघ,
सिंह, गेंडा, हत्ती यांच्यासारखी ताकद त्याच्याकडे नव्हती. त्याचप्रमाणे हरिण, ससा यांची चपळाई नव्हती. परंतु त्याच्याकडे आपण जर विचार केला तर खूप नैसर्गिक असे गुण होते का ते इतर प्राण्यांमध्ये दिसून येत नाहीत. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा मनुष्य प्राणी 2 पायावर ताठ उभा राहून चालू शकत होता, धावू शकत होता. त्याचे हात मोकळे होते. त्याच्या हाताची ठेवणही बघण्यासारखी आहे की 4 बोटं ताणली आणि अंगठा जर बाजूला केला तर त्याच्यामध्ये साधारण 90 अंशाचा कोन आहे. त्यामुळे कोणत्याही वस्तूकडे मूठ आवळून धरणं आणि ती धरून फेकणं हे त्याला सहज शक्य होतं. इतकंच नव्हे तर त्याच्या हाताच्या ह्या ठेवणीमुळे बारीक बारीक लहान लहान कामं म्हणजे उदाहरणार्थ दोरा सुईच्या मध्ये घालणं अशी बारीक कामंसुद्धा तो या आपल्या बोटाच्या साहाय्याने करू शकत होता. याचा एक अतिशय महत्त्वाचा परिणाम झाला तो म्हणजे तो चांगल्या तऱ्हेची शस्त्र तयार करू लागला. आणि त्याच्यानंतर आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा मेंदू इतर प्राण्यांच्या तुलनेने खूप मोठा होता. इतकंच नव्हे तर गेल्या साधारण 3 लक्ष वर्षापूर्वीपासून हा मेंदू वाढू लागला. आणि त्या मेंदूमध्ये असलेल्या पेशीमुळे आणि त्यातील कार्यामुळे त्याच्या मनामध्ये बुद्धी, कल्पनाशक्ती, विचार करण्याची क्षमता, स्मृती हे अतिशय उच्च दर्जाचे गुण त्या माणसाला प्राप्त झाले. आणि त्याच्यातून माणसाने आपलं जीवन साफ बदलून टाकलं. साहित्य, संस्कृती, कला अशा गोष्टी निर्माण केल्या. आणि तो इतकंच नव्हे तर तो आफ्रिकेच्या जंगलातून नंतर अख्ख्या जगभर पसरला. आणि नंतर अगदी अलीकडे तो अवकाशात उतरला. यामुळे हा असा माणूस पराधीन आहे असं आपण कसं म्हणू शकतो? ते असा माणूस, स्वतंत्र माणूस पराधीन असूच शकत नाही. पराधीन कोण होऊ शकतात? उदाहरणार्थ गुलाम किंवा इतर प्राणी, मनुष्येतर प्राणी. याचं एक कारण दोघातला फरक असा आहे की माणसामध्ये विचार करण्याची शक्ती, त्याचप्रमाणे निवड करण्याची क्षमता ही आलेली आहे, ती इतर प्राण्यात नाही. त्यामुळे असा प्राणी हा कधीही पराधीन असूच शकत नाही. जेव्हा आपल्याला या जीवनामध्ये काही बरे वाईट अनुभव येतात तेव्हा त्यांचा संबंध गतजन्माच्या कर्मांशी जोडला जातो. म्हणजे 99% लोकांची अशीच धारणा असते. मग तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये या विषयावर संक्षिप्तपणे काय लिहिलं आहे ते प्रेक्षकांना सांगू इच्छिता का? प्रश्न चांगला आहे आणि खरं सांगायचं तर याचं उत्तर खूप मोठं आहे, पण मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण जे भोग भोगतो या जन्मात, सुख दुःख आणि जे काही, तर त्याचं स्पष्टीकरण करण्याचा एक प्रयत्न धर्माने केला आहे. आणि तो म्हणजे कर्मसिद्धांत. या कर्मसिद्धांताच्या साहाय्याने हिंदू धर्मामध्ये आपण या जन्मात जे भोग भोगतो त्याचं अतिशय सुंदर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. पण आपण बारकाईने जर पाहिलं तर ते बरोबर नाही होणार. याचं कारण असं का गतजन्म पाहिलाय कोणी? गतजन्मात काय काय गोष्टी होतात नेमक्या कोणाला आणि कशा कळतील? माझ्या कल्पनेप्रमाणे माणसाच्या संपूर्ण इतिहासात असा एकही माणूस नाही की त्याला गतजन्मात नेमकं काय घडतं हे सांगता येईल. आणि असं जर आहे तर आपण गतजन्मातील कर्माचा संबंध या जन्माच्या सुखदुःखाशी जोडू तरी कसा शकतो? हा माझा मूळ प्रश्न आहे. आता पहा, गतजन्मात आपण एखादं कर्म केलं, उदाहरणार्थ मीच असं समजू का शाळेच्या कंपाऊंडमध्ये पडलेलं एखादं सुंदर पेन मला आवडलं आणि मी धरून ते माझ्या खिशात टाकलं, एक काइंड ऑफ चोरी. आता या कर्माचा परिणाम
नेमका काय होणार आणि तो पुढच्या जन्मी आपण जोडणार कशाची आणि का. उदाहरणार्थ असं म्हणता येईल का की ज्या बोटाने ते पेन मी उचललं ती बोटेच माझी नवीन जन्मात त्या बोटाशिवाय मी जन्माला आलो असं म्हणता येईल का. किंवा असं एखाद्या यंत्रावर काम करताना तीच माझी बोटं तुटली असं म्हणता येईल का. आता प्रश्न असा आहे हे सर्व ऐकायला बरं वाटतं पण हे जोडणार कसं. कारण कर्म एका जन्मात आणि त्याचा परिणाम दुसऱ्या जन्मात. कोणता परिणाम कशाची कसा जोडणार. गेल्या जन्मातील माझे कर्म आणि या जन्मातील माझे भोग यांच्या संख्या तरी सारख्या असू शकतील. आणि जर या संख्या सारख्या नसतील तर गेल्या जन्मातील कर्म आणि या जन्मातील भोग यांच्यात एकाच एक संगती कशी जोडणार. नाही जोडता येणार. उदाहरणार्थ असं होण्याची शक्यता आहे की गेल्या जन्मामध्ये मी समजा 10 लाख कर्म केली आणि या जन्मामध्ये मला फक्त 5 लाख भोग भोगावे लागले. मग आता उरलेले 5 लाख कर्म यांना भोगच उरणार नाही. या महिन्यात आपण या जन्मात जी सुखदुःख भोगतो त्याला या जन्मात केलेली आपली कर्मच कारणीभूत होतात. आपण काही ना काहीतरी करतो आणि त्याचा परिणाम आपण नंतर भोगतो त्याच जन्मामध्ये. त्याच्यासाठी वेगळा जन्म घेण्याची गरजच नाही आहे. आणि म्हणून आणखी त्याशिवाय असं म्हणता येईल की आपली सुखदुःख हे ज्याला आपण म्हणतो ना ती आपल्या संवेदन शक्तीमुळे आपल्याला प्राप्त झाले आहे. तुम्ही असा विचार केला दगडाला सुखदुःख असू शकतात. नाही, माणसाला असतात, जीवाला असतात. याचं कारण त्याच्यामध्ये ही संवेदन शक्ती आहे. आणि ही संवेदन शक्ती त्या प्राण्यात जीवात का निर्माण झाली तर या जगात जगताना त्याला प्रतिसाद देण्याची ताकद त्या जीवात यावी म्हणून हे संवेदन शक्ती आलेली आहे. आणि त्याच्यातून हे सुखदुःख निर्माण झाले. म्हणजे ती आपल्याला आपल्या या जन्मात आणि निसर्गात टिकून राहण्यासाठी मुद्दाम आलेली आहेत. आपल्या जन्माबरोबरच ती निर्माण झालेली आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की गतजन्मातील कर्म आणि या जन्मातील भोग हे बादरायण संबंधाने जोडण्याचं काहीही कारण नाही. आपल्या शरीरामध्ये आत्मा असतो. हा आत्मा आपल्या मृत्यूनंतर हे मृत शरीर सोडून जातो आणि दुसऱ्या नवीन देह धारण करतो. आणि म्हणून त्याला आपण पुनर्जन्म म्हणतो. याच्यामध्ये अनेक कल्पना आहेत आणि त्या मला वाटतं संदिग्ध आहेत, डाऊटफुल आहेत. उदाहरणार्थ आत्मा. आता आत्मा म्हणजे नेमकं काय याच्याबद्दल बरंच काही लिहिलं गेलं आहे पण निश्चितपणे त्याची कल्पना कुणी कुठेही नीटपणे दिलेली नाही. उदाहरणार्थ हा आत्मा अकर्ता आहे असं म्हटलं जातं, अव्यक्त आहे, अविनाशी आहे, अमर आहे, त्याला जन्म मृत्यू नाही वगैरे वगैरे. आता प्रश्न असा येईल का हा आत्मा शरीर सोडून जातो तेव्हा तो मृत्यू आल्यानंतर जातो का तो निघून गेल्यामुळे मृत्यू येतो. याच्याबद्दल कोणाला काय. तुमच्या सांगण्यावरून मला असं वाटतं की एखाद्या विद्यार्थ्याने या जन्मी जर परीक्षेचा अभ्यास केला नाही तर त्याचं नापास होणं हे पुढच्या जन्मी टळत नाही, तो याच जन्मी नापास होणार. राईट. माणसाला फक्त हा आणि एवढाच जन्म मिळतो, त्याला पुढील किंवा मागील जन्म नसतो. माणसाचा जन्म होतो कसा तर माणसाचा जन्म हा त्याच्या मातेकडून मिळणारं अंड आणि वडिलाकडून मिळणारी शुक्रपेशी म्हणजे स्पर्म यांचं जेव्हा मिलन होतं त्याच्यातून एक फर्टिलाइज सेल म्हणजे फलित अंडपेशी निर्माण होते. आणि त्या पेशीमध्ये पुन्हा पुन्हा होणारे विभाजनातून त्या बाळाचा सर्व शरीरातील अवयव हळूहळू तयार होतात. आणि मग 9 महिन्यानंतर हे बाळ मातेच्या गर्भाशयातून बाहेर येते आणि नंतर या जगातील संस्कार त्याच्यावर घडतात आणि त्याचं व्यक्तिमत्व होतं. त्याचप्रमाणे त्याच्या या शरीरातील हे जे सर्व अवयव आहेत, यंत्रणा आहे, ती हळूहळू कुचकामी होत जाते, क्षीण होत जाते आणि मग तो माणूस मरतो.
हे साधं सरळ असं अत्यंत शास्त्रीय असं माणसाच्या अस्तित्वाची ही माहिती आहे. यात कुठेही आत्मा येत नाही, यात कुणेही पुनर्जन्माचा प्रश्न येत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं का पुनर्जन्माचा प्रश्न हा अत्यंत चुकीचा आहे. त्याला शास्त्रीय कोणताही आधार नाही. ती मुख्यतः सांगायचं तर आत्म्यावर अवलंबून आहे. आणि आत्मा ही गोष्टच आपण नीट बारकाईने बघितली तर अस्तित्वात नाही. आत्मा आपलं एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जातो तेव्हा पुनर्जन्म होतो असं म्हणतात. ही जुनी कल्पना आहे, त्याला शास्त्रीय आधारच नाही आहे. आणि म्हणून मी पुनर्जन्माचा प्रश्न इथेच थांबवतो. म्हणजे असं म्हणायला गेलं की ह्या जन्मी जे माणसाच्या पेशींमध्ये DNA असतात ते पुढच्या जन्मात कुठच्याही माणसाच्या पेशीमध्ये तेच DNA ट्रान्सफर होऊ शकत नाही. ह्या जन्मी माणसाचा जो ब्रेन असतो त्याच्यामध्ये त्याच्या ज्या स्मृती साठवलेल्या असतात, माणूस मरतो तेव्हा तो ब्रेन डेड होतो. मग तो ब्रेन दुसऱ्या जन्मी पास ऑन होऊ शकत नाही. म्हणजे ह्या जन्मीच्या स्मृती तिकडच्या तिकडे मरून जातात. राईट? बरोबर. ओके. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये 17व्या आणि 18व्या चॅप्टरमध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावर विवेचन केले आहे. तर त्यातील गाभार्थ तुम्ही सर्वांना सांगू शकाल का? हो, ठीक आहे. मला वाटतं श्रद्धा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. साध्या शब्दात सांगायचं तर श्रद्धा म्हणजे विश्वास आणि दुसरं काही नाही आहे. आणि हे संपूर्ण जग आपलं, मानव समाज हा सर्व विश्वासावर चाललेला आहे. विश्वासच नसेल तर आपले कोणतेही व्यवहार चालू शकणार नाही. तेव्हा हा विश्वास म्हणजे श्रद्धा. परंतु आपण श्रद्धा हा शब्द जरा जास्त भावनिक होऊन मांडत असतो. पण श्रद्धा ही जी खरं सांगायचं ना तर माणसाच्या आयुष्यात तिला खूप महत्त्व आहे. कारण श्रद्धेशिवाय माणूस काहीच करू शकत नाही. श्रद्धा असल्यामुळे त्याच्या कार्याला एक प्रकारची गती मिळते आणि कार्याला एक प्रकारचं बळ मिळतं. आणि त्यामुळे ही श्रद्धा ही गोष्ट अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाची आहे. पण होतं काय की पुष्कळ वेळा आपण नको त्या गोष्टीवर श्रद्धा ठेवतो. श्रद्धा ही खरं आपल्या स्वतःवर असली पाहिजे, आपल्या कार्यावर असली पाहिजे, आपल्या महत्त्वाच्या विचारावर असली पाहिजे. परंतु पुष्कळ वेळा आपण असं म्हणतो की ही श्रद्धा आपण नको त्या गोष्टीवर ठेवतो आणि मग त्याला कुठेही आधार नसतो. आधाराशिवाय श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा. कोणत्याही श्रद्धेला कुठेतरी शास्त्रीय असं कारण लागतं. कारण कारणाशिवाय काहीच घडू शकत नाही. तेव्हा श्रद्धेला सुद्धा मागे कारण लागतं, त्याशिवाय काही घडत नाही. जर एखादा माणूस मला अतिशय परिचित आहे आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवतो की तो कधीही खोटं बोलणार नाही, पण हा माझा विश्वास म्हणजे ही माझी त्याच्यावरची श्रद्धा कशी निर्माण झाली? याचं कारण त्याच्या जो मला परिचय आहे, माझ्या आयुष्यभर मी त्याला जो बारकाईने पाहिलेले आहे, त्याचे विचार ऐकलेले आहे आणि त्याची इतकी माहिती मला झालेली आहे की त्यामुळे मी त्या माहितीच्या आधारावर म्हणू शकतो की तो हे असं खोटं बोलूच शकणार नाही. आता ही माझी त्याच्यावरची श्रद्धा, याला सबळ कारण आहे, आधार आहे. आणि म्हणून आधार असेल तरच श्रद्धेला किंमत आहे. आणि आधाराशिवाय श्रद्धा ही म्हणजे अंधश्रद्धा, ही गैरलागू अनाठायी असते. आणि इतकंच नव्हे तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की अशी अंधश्रद्धा ही माणसाला लागलेली कीड आहे, माणसाच्या समाजाला लागलेली कीड आहे. कारण त्याच्यातून अनेक नको त्या गोष्टी निर्माण होतात आणि त्या अत्यंत विघातक आहेत. फक्त एवढंच की ते आपल्या बहुतेक समाजातील लोकांना त्याची कल्पना नसते आणि म्हणून ते कोणताही विचार न करता कोणत्याही गोष्टीवर श्रद्धा ठेवत राहतात. आणि ते मला आग्रहाने सांगायचं आहे काय, असं होऊ नये म्हणून मी श्रद्धा अंधश्रद्धा यावर खूप जोर देऊन सांगतो. माझ्या संपूर्ण पुस्तकामध्ये मी या अंधश्रद्धेवर जोराची टीका केलेली आहे. काही लोकांना ती आवडलेली नाही आहे,
परंतु मला असं वाटतं की त्यांनी थोडासा विचार केला तर मी काय म्हणतो हे त्यांच्या लक्षात येईल. एक अभिप्राय मी तुम्हाला सांगतो, मला आलेला नुकताच आलेला आहे. त्याच्यात त्या माणसाने असं म्हटलं आहे, मालाडचा माणूस आहे तो, की हे पुस्तक सर्वांनी बारकाईने वाचावे, कारण हे पुस्तक वाचताना एखादं गणिती प्रमेय वाचावं असं प्रत्येक लेख वाचताना वाटतो. आणि हे जे मी मुद्दाम सांगते ते अशासाठी आहे की माझ्या संपूर्ण पुस्तकामध्ये मी फार विचारपूर्वक विधानं केली आहेत, विचारपूर्वक मांडलेले आहेत. आपल्याला असं म्हणायचं आहे की आपण जॉमेट्रीमध्ये जे आपण पुराव्यानिशी एखादा सिद्धांत सिद्ध करतो, बरोबर. थिअरी सिद्ध करतो, बरोबर. तसं माणसामध्ये सायंटिफिक टेम्पर हे असलं पाहिजे. Correct. प्रत्येक गोष्टीला बरोबर. सायंटिफिक रिझन असलं पाहिजे. बरोबर. बरोबर. तुम्ही 23व्या चॅप्टरमध्ये ईश्वराबद्दल एक कल्पना मांडली आहे. मग तुम्ही सांगितलेल्या ईश्वराला कसं प्राप्त करायचं? अजून एक प्रश्न आहे की विश्वाच्या मूळ निर्मितीचे कारण हे सायन्सने शोधलं आहे, पण लोक या ऑलमायटीने हे सर्व निर्माण केलं आहे असं त्यांचं म्हणणं असतं. बरोबर. मग तुम्ही ह्याचं अस्तित्व, ह्या ऑलमायटी पॉवरचं अस्तित्व तुम्ही कसं नाकारता? तुम्ही त्यांना काय उत्तर देता हे सांगू शकाल का? खरी गोष्ट आहे. माझ्या चिंतनिकेमध्ये एक प्रकरण माझा ईश्वर या शीर्षकाखाली मी लिहिलं आहे. त्याच्यात मी असं स्पष्ट म्हटलं आहे की हा माझा ईश्वर म्हणजे सर्वसाधारण लोक ज्याला देव म्हणतात तो देव नाही आहे. कारण हा ईश्वर माझ्या मी काही चांगल्या गोष्टी केल्या, देवपूजा केली किंवा त्याचं स्मरण केलं, आराधना केली तर तो मला पावतो, किंवा मी जर ते केलं नाही तर तो मला शिक्षा करतो. असलं काहीही तो करत नाही. इतकंच नव्हे तर खरं सांगायचं तर माझ्या भल्या बुऱ्यामध्ये त्याला जरासुद्धा काहीही आकर्षण नाही आहे. तो हे सर्व मानत नाही, तो यापासून अगदी अलिप्त आहे. असा माझा ईश्वर आहे. माझा ईश्वर हा खरं सांगायचं तर देवळामध्ये किंवा चर्चमध्ये किंवा एखाद्या मशिदीमध्ये अशा ठिकाणी अडकून पडत नाही, तर तो निसर्गात सर्वत्र आहे. तो नद्या वाहतात, त्या नद्याच्या पाण्यामध्ये आहे. हिमालयामधील बर्फ त्या बर्फात आहे. तसंच तो अवतीभोवती घडणारे वारे हे ते या सगळ्यामध्ये तो आहे. आणि हा माझा ईश्वर जर बारकाईने पाहिलं तुम्ही तर खरं सांगायचं तर हे विश्व, त्याचं अस्तित्व, त्याची निर्मिती आणि त्याच्यामध्ये होणारे निरनिराळ्या प्रकारच्या घटना म्हणजे या सगळ्यांना तो कारणीभूत असलेला असा माझा ईश्वर आहे. आणि खरं सांगायचं तर या सगळ्या गोष्टींच्या मागे जी मूलभूत तत्त्व आहे, हे लक्षात ठेवण्यासारखे, हा शब्द मी परत वापरतो, या सर्वामागे जे एक मूलभूत तत्त्व आहे हे तत्त्व म्हणजेच माझा ईश्वर. आणि म्हणून माझा ईश्वर ही कल्पना ॲबस्ट्रॅक्ट आहे. तो जाणीवही नाही, त्याला काहीही जाणीव नसते, कारण ती एक ॲबस्ट्रॅक्ट कल्पना आहे. आता हा माझा ईश्वर प्राप्त कसा करायचा ही जरा कठीण गोष्ट आहे. याचं कारण असं आहे काय, हा विश्वाचा जो पसारा आहे तो प्रचंड मोठा आहे. त्यात अनेक घटना गोष्टी आज चालू आहेत, कित्येक अब्ज वर्षापासून आजपर्यंत. आता या सगळ्यामध्ये घडलेल्या घटना त्यांचा अभ्यास करून त्याच्यातून हे जे शास्त्रज्ञ तत्त्व काढतात शोधून, त्या तत्त्वामध्ये माझं ईश्वर आहे. आणि म्हणून ही गोष्ट प्राप्त करणं सोपं नाही. आणि आणखी एक गोष्ट विचार करण्यासारखं आहे, अवतीभोवती ज्या गोष्टी निसर्गात घडतात ते खरं सांगायचं तर माझा ईश्वर हा निराकार आहे, कारण ते एक तत्त्व आहे. परंतु हे जे विश्वात घडणाऱ्या, ज्या निसर्गात घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी साकार आहेत. आणि ह्या साकार गोष्टी ह्या त्याचा एक प्रकारचा ज्याला आपण म्हणतो परिणाम, संस्कार आहे तो. आणि म्हणून आपण जर ह्या विश्वात घडणाऱ्या गोष्टी यांच्यामध्ये जर आपण रमलो तर हीच त्याची सेवा आहे असं मी मानतो. अर्थात आपल्याला या जगात घडणाऱ्या गोष्टीच्या मुळाकडे गेलं पाहिजे, त्याशिवाय माझ्या ईश्वराचं ज्याला आपण दर्शन म्हणतो ते घडणार नाही.
तर ही गोष्ट सोपी नाही, ही खरीच गोष्ट आहे. पण तरीसुद्धा शास्त्रज्ञांनी आतापर्यंत या विश्वाबद्दल ज्या ज्या गोष्टी मांडल्या आहेत त्याचा जर आपण अभ्यास केला तर जे एक अतिशय भव्य सुंदर असं चित्र निर्माण होतं ते पावलं की आपलं मन हरखून जातं. आणि म्हणून मी म्हणतो हा माझा ईश्वर हा अत्यंत महत्त्वाचा आहे. अर्थात हा ईश्वर इतर लोक मानतात त्याप्रमाणे मानवरूपी नाही, आणि म्हणून आपल्याला तो साध्य करणं, प्राप्त करणं, त्याला आत्मसात करणं ही गोष्ट कठीण आहे. कारण तो एक ॲबस्ट्रॅक्ट कल्पना आहे आणि ती नीट समजावून घेणं आवश्यक आहे. त्याशिवाय हा माझा ईश्वर प्राप्त होणार नाही. म्हणजे काकांना म्हणायचं आहे की शास्त्रज्ञ अथक प्रयत्न करून जी तत्त्व पुराव्यानिशी लोकांपर्यंत सादर करतात त्यात तुमचा ईश्वर आहे. बरोबर. प्रश्नाचा दुसरा अर्धा भाग तो म्हणजे सर्वसाधारण लोक ऑल मायटी पॉवरमध्ये श्रद्धा ठेवतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे का या विश्वाची निर्मिती या ऑल मायटी पॉवर यांनीच निर्माण केलेली आहे. आणि आम्ही ज्याला बिग बँग थेरी म्हणतो ती वैज्ञानिक थेरी, शास्त्रीय थेरी ते मानत नाहीत. आता त्याबद्दल थोडंसं सांगायचं तर असं म्हणता येईल की ही बिग बँग थेरी त्यांना नीट कळतच नाही, कारण त्यांचं त्याच्याकडे लक्ष नाही आहे. त्यांच्या डोक्यात असं एक बसलेलं असतं, पहिल्यापासून परंपरेतून आलेला हा विचार आहे की हे सर्व विश्व हे ऑल मायटी पॉवर सर्व परमश्रेष्ठ अशा परमेश्वरांनी तयार केलेलं आहे. आता प्रश्न असा आहे का हा परमश्रेष्ठ परमेश्वर खरं अस्तित्वात आहे की नाही हाच प्रश्न आहे. आणि ते कुठेही हे लोक जे आवर्जून मानतात का हे विश्व परमेश्वराने निर्माण केलं ते कुठेही ह्या परमेश्वराचं अस्तित्व आणि त्याच्यामागचा आधार देत नाही आणि स्पष्ट करत नाहीत. आणि मला तरी असं वाटतं की ही ऑल मायटी पॉवर ज्याला म्हणतात ती पॉवर या जगात या विश्वात अस्तित्वातच नाही. आणि म्हणून हे विश्व जे आहे ते आता निर्माण झालं ते एका क्षणामध्ये निर्माण झालं. आणि त्याच्या मागे लक्षात ठेवा की तरी काल्पनिक गोष्टी नाही आहेत, पौराणिक कथा नाही आहेत, आख्यायिका नाही आहेत, त्याच्यामागे सबळ शास्त्रीय पुरावा आहे. मुख्यतः ज्याला क्वांटम थेरी म्हणतात ना ती थेरी या विचारामागे आहे, बिग बँग थेरीच्या मागे. आणि म्हणून मी असं आग्रहाने सांगू शकतो की आपल्या विश्वाची निर्मिती ही बिग बँग थेरीमधूनच झालेली आहे. अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या विश्वाच्या निर्मितीच्या अनेक थेरीज आहेत, त्यातली एक महत्त्वाची आणि सर्व मान्य झालेली बहुमान्य झालेली ही थेरी आहे आणि म्हणून ती आपण स्वीकारावी असं मला वाटतं. आपण चमत्कारांचे दोन अर्थ काढले आहेत, दैवी चमत्कार आणि नैसर्गिक चमत्कार. मग कशावर विश्वास ठेवावा? आणि सर्व धर्मांमध्ये चमत्काराला खूप जास्त महत्त्व दिलं जातं, मग असं का? प्रथम चमत्कार म्हणजे काय ते अगोदर समजून घेऊया. चमत्काराची व्याख्या मी अशी करतो, जी गोष्ट किंवा घटना असंभवनीय आहे म्हणजे तिथं घडण्याचा संभव नाही, परंतु ती अशक्य आहे असं नाही म्हणू शकत. म्हणजे ती घडू शकते. म्हणजे प्रॉबेबल आणि पॉसिबल या दोघातला फरक जर आपण नीट समजला तर आपल्याला चमत्कार म्हणजे काय ते कळेल. बहुतेक धर्मांनी चमत्कारावर खूप जोर दिला आहे. याचं कारण असं का धर्मप्रसारासाठी हे चमत्कार त्यांना खूप उपयुक्त पडतात. चमत्कारावर माणसाची खूप श्रद्धा आहे, विश्वास आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे माणसाला चमत्कार हवे असतात, घडलेले पाहिजे असतात. आणि त्यामुळे या चमत्काराचा उपयोग करून या धर्मांनी सर्व धर्मांनी आपल्या धर्मप्रसार केलेला आहे. हे धार्मिक म्हणजे ज्याला आपण दैवी चमत्कार म्हणतो त्याची उदाहरणं तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या सर्व धार्मिक चमत्कारांना कुठेही काही थोडासाही किंचितसाही पुरावा नाही. आता मी जे चमत्कार म्हणतो ते नैसर्गिक चमत्कार.
ते मात्र आपल्याला अवतीभोवती या सृष्टीत जिकडे पाहाल तिकडे तुम्हाला ते चमत्कार दिसतात. असे पुष्कळ चमत्कार सांगता येतील. उदाहरणार्थ अगदी सगळ्यांच्या परिचयाची एक गोष्ट सांगतो की जर तुम्ही आकाशात पाहिलात तर श्रावण महिन्यानंतर पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस किंचित थांबतो त्यावेळेला इंद्रधनुष्य दिसतं. आता हे इंद्रधनुष्य हा खरं म्हटलं तर एक नैसर्गिक चमत्कारच आहे. आता प्रकाश ज्याला आपण म्हणतो तो प्रकाश 5-6 अशा रंगांचा बनलेला आहे असं म्हणू आपण. आणि ते जेव्हा सर्व एखाद्या थेंबातून जातात तेव्हा त्यांच्यामध्ये एक प्रकारचं डिफ्रॅक्शन होतं आणि त्याच्यातून बाहेर पडलेला जो प्रकाश आहे तो आता आपल्याला रंगीत दिसतो आणि आकाशातील ढगाच्या करड्या बॅकग्राऊंडवरती आपल्याला इंद्रधनुष्य दिसतं. आता हे इंद्रधनुष्य आहे. तसंच आणखी एक अतिशय सुंदर सांगता येण्यासारखा चमत्कार म्हणजे अमेरिकेमध्ये असलेलं ते धरण कोणतं बरं? नायगारा धरण. हां, नायगारा धरण, बरोबर आहे. हे नायगारा धरण जर तुम्ही पाहिलं तर हा एक अतिशय महत्त्वाचा नैसर्गिक चमत्कार आहे. तुम्ही जेव्हा त्या नायगाऱ्याच्या अगदी जिथून पडतो कड्यावरून तिकडे गेलात तर तिकडे दुर्बिणी लावलेल्या आहेत आणि त्या दुर्बिणीतून तुम्ही पाहता संपूर्ण नायगारा नदीचं अख्खं पात्र तुम्हाला कड्यावरून घसरताना दिसते. अतिशय सुंदर अशी ती गोष्ट आहे. तुम्ही तिकडून पटकन निघू शकत नाही. त्याच्यानंतर तुम्ही जर खाली आलात जिथं हे नायगारा धबधबाचं पाणी पडतं जमिनीवर तिथे जवळ आलात तर तुम्हाला आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट दिसेल. तिथे तुम्हाला तुमच्या पायाशी लोळण घेणारं इंद्रधनुष्य दिसतं आणि तुम्ही जर एक पाऊल पुढे गेलं तर ते इंद्रधनुष्य पुढे जातं. आणि त्याशिवाय तिथे तुम्हाला काही लॉन्चीस मिळतात आणि त्याच्यातून तुम्ही जर प्रवास करत त्या धबधब्याच्या समोर गेलात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. प्रचंड मोठी पाण्याची भिंत वरून खाली कोसळत असताना दिसते. तुमचं मन इतकं थक्क होऊन जातं आणि तिथून हलू नये असं वाटतं. हे सर्व चमत्कार आहेत ना, हे सृष्टीचे चमत्कार आहेत. दुसरं आणखी एक चमत्कार मी नेहमी सांगतो ते म्हणजे असं की ज्याला आपण खग्रास सूर्यग्रहण म्हणतो. हा एक अत्यंत सुंदर चमत्कार आहे. मी आणि माझी बायको ही कुंदा आम्ही मुद्दाम हे खग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी हुबळीला गेलो होतो. तिथे गेल्यावर साधारण 2-2:30 वाजता संध्याकाळी 7, 7:30, 8चा अंधार पसरून आला. आम्ही चक्रावून इकडे तिकडे बघू लागलो. त्याच्यानंतर आकाशात पाहिल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. संपूर्ण सूर्यबिंब अंधाराने झाकलेलं होतं आणि त्यामुळे काही तिथे दिसत नव्हतं. नंतर थोड्या वेळाने तुम्हाला त्या बिंबाच्या भोवती एक अतिशय तेजस्वी रिंग अंगठी दिसली आणि एका बाजूला मोठा असा प्रकाशाचा गोल दिसला, जणू काय तो हिरा होता. हे पाहिल्यावर आमच्याबरोबर आलेले म्हातारी माणसंसुद्धा अक्षरशः नाचू लागली. काही लोकांनी माझे 2 हात धरून मला गदगद हलवलं आणि ते मला म्हणाले, हे कधी न दिसणारं दृश्य तुमच्यामुळे आम्हाला दिसलं. अशी पुष्कळ उदाहरणं नैसर्गिक चमत्काराची सांगता येतील. आणि हे एकदा कळल्यावर किंवा असा एक चमत्कार तुम्ही एक जरी पाहिलात तरी तुमचा विश्वास या नैसर्गिक चमत्कारावर पडतो. आणि नैसर्गिक चमत्कार आणि दैवी चमत्कार याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. एक गोष्ट सत्य आहे आणि दुसरी गोष्ट असत्य आहे. खूप छान अनुभव सांगितला तुम्ही काका. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की दैवी चमत्कार जसं कोणी पाण्यावरनं चालणं ह्याचं स्पष्टीकरण देता येत नाही, पण नैसर्गिक चमत्कार जसं इंद्रधनुष्य, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण याचं आपण स्पष्टीकरण सायंटिफिकली देऊ शकतो.
ह्या तुमच्या पुस्तकामध्ये शेवटचा चॅप्टर जो 34 नंबर आहे त्या चॅप्टरमध्ये तुम्ही अवयवदान याबद्दल काही लिहिलं आहे, तर त्याबद्दल आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. अवयवदान किंवा देहदान ही एक फार चांगली गोष्ट आहे. याचं कारण असं का माणसाच्या मृत्यूनंतर त्याचं जे मागे राहिलेलं प्रेत किंवा शव असतं ते आपल्या हिंदू धर्मानुसार जाळलं जातं किंवा इतर धर्मानुसार पुरलं जातं. पण म्हणजे त्या देहातील अजून कार्य करू शकणारे जे अवयव आहेत अजून ते सर्व फुकट जातात. त्याच्याऐवजी या देहातून हे जे अवयव आज त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा कार्य करू शकतील असे अवयव जर आपण काढून घेतले आणि ते इतर रोगी माणसांना किंवा आजारी माणसांना जर दिले पुरवले तर त्यांना नवजीवन मिळण्याची शक्यता असते आणि असं घडलेलं आहे. आणि म्हणून मी म्हणतो अवयवदान किंवा देहदान ही अतिशय महत्त्वाची कल्पना आहे. अर्थात आत्ता वैद्यकीय शास्त्र पुढे गेल्यानंतर हे आता शक्य झालेलं आहे, पूर्वी नव्हतं. जर माणसाचा मृत्यू झाला तर त्याच्या शवातील पुष्कळ अवयव काढून घेऊन ते टिकवले जातात आणि मग त्याचं प्रतिरोपण इतर माणसांच्या शरीरात केलं जातं आणि त्यामुळे त्यांना नवजीवन मिळतं. जर मृत्यू आपल्या घरी आला तर मात्र हे शक्य होत नाही. पण तरीसुद्धा दोन गोष्टी सहज आपण करू शकतो, ते म्हणजे नेत्रदान आणि दुसरं देहदान. नेत्रदान ही फार महत्त्वाची कल्पना आहे, अत्यंत महत्त्वाची आहे. कारण त्यामुळे दोन माणसांना दृष्टी येऊ शकते आणि त्याचा उपयोग केला पाहिजे. फक्त एवढंच काळजी घेतली पाहिजे का माणूस मरण पावल्यानंतर त्याच्या पापण्या बंद केल्या पाहिजेत आणि त्यावर थंड पाण्याची घडी घातली पाहिजे. आणि 2 तासाच्या आत तुम्ही जर योग्य ठिकाणी ही बातमी कळवली तर डॉक्टर आणि त्याचे मदतनीस येऊन हे आपल्या डोळ्यातील म्हणजे मृत माणसाच्या डोळ्यातील पारपटल ज्याला कॉर्निया म्हणतात ते अतिशय कौशल्याने काढतात. त्यामुळे कोणत्याही तऱ्हेची त्या मृत माणसामध्ये विकृती निर्माण होत नाही, खराब दिसणं होत नाही आणि तरी हे पारपटल 2 माणसांना जर पुरवलं तर त्यांना दृष्टी येऊ शकते. अशाच तऱ्हेच्या गोष्टी इतर अवयवांबद्दलसुद्धा आहे. उदाहरणार्थ किडनी, आपल्याला 2 किडनी आहेत म्हणजे त्यासाठी माणूस मृत होण्याची गरज नाही. जिवंत असतानासुद्धा आपण एक किडनी काढून दुसऱ्या योग्य माणसाला बसू शकतो आणि एका किडनीवर आपलं चालू शकतं. पण तसंच लिव्हर ही सुद्धा जिवंतपणी आपल्याला प्रतिरोपणासाठी उपयोगी पडू शकते. उदाहरणार्थ हे जे लिव्हर आहे ना त्या लिव्हरचा काही भाग काढून जर योग्य माणसाला जर प्रतिरोपण केलं तर तो जगू शकतो. पण त्याचबरोबर आपल्या शरीरातली ही काढलेला भाग आहे लिव्हरचा तो पुन्हा वाढतो. त्याचप्रमाणे एक मूत्रपिंड जर काढून घेतलं तर आपल्याला दुसऱ्या माणसाला जगवता येतं. अर्थात याच्यात अट अशी आहे का हा जो दुसरा माणूस हा त्या व्यक्तीच्या जवळचा असला पाहिजे. कारण नाहीतर हे आपल्या शरीर नको असलेलं अवयव किंवा गोष्ट स्वीकारत नाही. तेवढी जर काळजी घेतली तर अशा तऱ्हेचं अवयवदान हे अत्यंत मोलाचं ठरतं. त्यामुळे अनेक लोकांचे जीवन चांगल्या तऱ्हेने ते जगू शकतात. म्हणून मला असं वाटतं हे अवयवदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अवयवदान होऊ शकत नसेल तर निदान नेत्रदान देहदान हे करावं. देहदानासाठी साधारण 6 तासाच्या आत जर तुमचा मृतदेह तुम्ही योग्य हॉस्पिटलमध्ये ॲनॅटॉमी डिपार्टमेंटमध्ये नेऊन दिलात तर त्या देहाचा उपयोग ते संशोधनासाठी आणि मुलांना शिकवण्यासाठी सुद्धा करू शकतात.
आणि हे अत्यंत आवश्यक आहे की अवयवदान देहदान ही एक फार चांगली गोष्ट आहे. काका तुमचे खूप आभार, कारण तुम्ही वरील गोष्टी आम्हाला इतक्या सहज आणि सोप्या रीतीने समजावून सांगितल्यात आणि आपल्या गप्पासुद्धा खूप रंगल्या. खूप मजा आली. ह्या सर्व लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणाऱ्या प्रश्नांची उकल तुम्ही अगदी खूप छान केलीत. तुमचा हा वैज्ञानिक दृष्टिकोन सर्व पिढ्यांना, मुख्यतः नवीन पिढीला मार्गदर्शक राहील अशी आशा करून मी ही मुलाखत इथेच संपवते. ही आपली मुलाखत तू घेतलीस त्याबद्दल मला खूप बरं वाटलं, समाधान वाटलं. कारण आता हे माझे विचार लोकांपर्यंत तुझ्यामार्फत जाणार याचा मला खूप आनंद होतो आहे आणि म्हणून मी धन्यवाद देतो. नमस्कार. बाबांचं चिंतनिका हे पुस्तक म्हणजे एक खूपच असं संग्रह करण्याजोगं दुर्मिळ पुस्तक आहे. त्यामध्ये अनेक प्रकारचे विषय आणि अनेक प्रकारचे विचार त्यांनी हाताळलेले आहेत. मला तरी असं वाटतं की हे पुस्तक एका बसने लिहून झालेलं नाही आहे, तर कालाच्या ओघात जसं त्यांना सुचत गेलं, जसे अनुभव आले त्याप्रमाणे त्यांनी हे शब्दबद्ध केलेले आहेत. ही उषा वर्दे, दिनकर कामिंदे यांची मेवणी. माझ्या मोठ्या बहिणीचे ते यजमान. व्यक्ती खूप शांत, साधी राहणी व उच्च विचारसरणी. ज्ञानाचा वसाच जणू त्यांनी घेतला. इयत्ता 5वी ते BSc पर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांनी शिकविले. पुस्तके व वही पेन्सिल ह्यामध्ये रमतात. त्यांना रागवलेले मी कधी पाहिले नाही. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आपल्या मृदू भाषेत बोलतात, त्यामुळे ते सर्वांना प्रिय आहेत. गणित व विज्ञान विद्यार्थ्यांना क्लिष्ट वाटणाऱ्या विषयात ते रमतात. विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करून त्यांच्या मनातील भीती कमी होते. हे त्यांच्या शिकविण्याचे कौशल्यच आहे. चिंतनिका हे पुस्तक आपले विचार लोकांपर्यंत पोहोचविणे हेच त्यांचे ध्येय. खरोखर 21व्या शतकात चिंतन करायला लावणारे विचार जसे देवधर्म, पुनर्जन्म, सौभाग्य लेणे, अवयवदान असे अनेक विषय मी चिंतनिकामध्ये वाचले. त्यांनी मांडलेल्या विषयाशी मी सहमत आहे. त्यांच्या विचाराने माझ्या मनाची द्विधा मनस्थिती दूर झाली, मनाला आनंद देऊन गेली. डिअर ऑडियन्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चिंतनिका पुस्तकाचे ई-बुकचे लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा आणि आय एम शुअर तुम्हाला डेफिनेटली हे पुस्तक आवडेल.